भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून संविधानावर चालतो. सर्व धर्म जातींचे लोक येथे शांततेने नांदतात, असे प्रतिपादन आझाद समाज पार्टीचे तालुकाध्यक्ष हंसराज मेश्राम यांनी पत्रकार परिषदेत केले. जानेवारी 2026 मध्ये आमगाव येथे कथावाचक धीरेंद्र शास्त्री यांचा कार्यक्रम होणार असून कार्यक्रमाला आमचा विरोध नाही, मात्र कथेदरम्यान अंधश्रद्धा पसरवली गेली किंवा महापुरुषांबाबत अपमानास्पद वक्तव्य झाले तर आझाद समाज पार्टी तीव्र विरोध करेल, असा इशारा त्यांनी दिला. गोंदिया जिल्ह्यात कधीही धर्मजातीच्या नावावर दंगे झालेले नाहीत, त्यामुळे आयोजक व कथावाचकांनी जनभावनांचा आदर ठेवून संयमित भाषा वापरावी, असे आवाहन मेश्राम यांनी केले. हंसराज मेश्राम धीरेंद्र शास्त्री हे अंधश्रद्धा फैलवतात, त्यामुळे त्यांचा माझ्या आझाद समाज पार्टीतर्फे अपोज करण्यात येत आहे. मी आझाद समाज पार्टीचे तालुका अध्यक्ष आहे. तर त्या माणसांनी कोणतेही असे शब्द नाही बोलायला पाहिजे तर ज्याच्यामुळे समाजामध्ये वातावरण खराब होण्याची शक्यता नाही व्हायला पाहिजे, असं माझे म्हणणं आहे. हंसराज जर आणि हे त्यांनी काही आणि वाक्य बोलले विरोधात वगैरे भडकाऊ प्रवचन दिलेलं आहे, तर त्याबद्दल तुमची संघटना काय करणार? भडकाऊ भाषण दिल्याच्या नंतर आम्ही धीरेंद्र शास्त्रीच्या खिलाफमध्ये FIR दर्ज करू. न शांतता आपल्या आमगावमध्ये न देशामध्ये राहिली पाहिजे, असा आपण संघर्ष करू. गाव माझा न्यूज करिता राधाकिशन छुटे, गोंदिया.